इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आईच्या कुशीत झोपलेल्या 6 महिन्याच्या बाळाला चोरून पोबारा करणाऱ्या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी 12 तासात अटक केली आहे। बाळ चोरण्यामागे या दोघांचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत। पश्चिमेकडील मुरबाड रोड परिसरात आयशा समीर शेख ही महिला 6 महिन्याचा मुलगा अरबाज याच्यासोबत शनिवारी फुटपाथवर झोपली होती। पहाटेच्या सुमारास आयशाला जाग आली असता अरबाज बाजूला नसल्याचे पाहून तिने आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र अरबाज सापडला नाही। अरबाजला पती समीर कुठेतरी घेऊन गेला असेल असा संशय आल्याने तिने पतीकडे देखील याबाबत चौकशी केली, मात्र त्याच्याकडे देखील मुलगा नसल्याने आयशाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी 3 पथके तयार केली। तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दिनेश भैयालाल सरोज आणि अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती या दोघांना ताब्यात घेतले। त्याचवेळी अरबाज याची उल्हासनगर येथील आरोपींच्या राहत्या घरातून सुखरूप सुटका केली। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी 9:30च्या सुमारास फिर्यादी नामे आयशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते फुटपाथवर SBI बँकेसमोर फुटपाथवर झोपलेले असताना त्यांचं 6 महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेलं आहे। सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाब ही अतिशय संवेदनशील असल्यामुळे, कारण लहान मुलं होतं 6 महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती। तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली। त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब तपास सुरू केला। या प्रकरणात 3 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे CDR आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील 2 आरोपी अटक करण्यात पोलिसांना काल रात्री 12 तासात अटक करण्यात यश आलेलं आहे। याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे 6 महिन्याचं, तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेला आहे। आरोपी हा रिक्षा चालक आहे। अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे। अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी कशासाठी सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे। मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे, कारण त्याला स्वतःला 4 मुलं आहेत आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी हे बाळाचं अपहरण केलंय। तर यामागे कोणताही कुहेतू 100% असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत। विकण्याची शक्यता निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादू टोण्यामध्ये केला जातो, तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती। त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने 12 तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आमचे DB पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केलेली आहे।